आणि राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी। सध्याची राजकीय स्थिती आणि भाजपसमोर निर्माण झालेलं राजकीय आव्हान बघता नितीन गडकरींनी आता विधानसभा प्रचारामध्ये काही अंशी अधिक भूमिका बजावावी अशी आग्रही मागणी केल्याची माहिती आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। गडकरींचा विकासात्मक आणि तुलनेत मवाळ चेहरा तसंच मंत्री म्हणून केलेल्या कामासंदर्भात राज्यातल्या जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा पाहता गडकरी हे महाराष्ट्र भाजपच्या मदतीचे ठरतील असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटतंय आणि त्यामुळे निवडणूक नियोजनात जास्त सक्रिय राहण्यास गडकरींना सांगण्यात आल्याची माहिती आहे। मात्र या संदर्भात भाजपकडून अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही। आता गडकरी खरोखर राज्याच्या रणांगणात पाहायला मिळतात का हे काही दिवसात स्पष्ट होईल। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तर रजत, काय कारण गडकरींच्या नावाचा आग्रह धरण्यामागे? प्रज्ञा, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची जी स्थिती आहे ती भाजपसाठी जास्तीत जास्त आव्हानात्मक होत चाललेली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप नेतृत्वाला त्याचा चांगलाच अनुभव आलेला आहे की राज्यात जी राजकीय परिस्थिती आहे त्यामध्ये सध्या जे अनुभवी नेते आहेत त्यांना परत आणण्याची गरज आहे का, असा एक प्रश्न जो आहे तो गेले अनेक दिवसांमध्ये भाजप किंवा जे संघातले जे पदाधिकारी भाजपसोबत काम करतात त्यांच्या चर्चेमध्ये होता आणि आता असं समजतं आहे की संघाचे जे भाजपसोबत संपर्कात असलेले जे नेते आहेत त्यांनी अशी एक सूचना दिलेली, असा एक सल्ला दिलेला आहे की नितीन गडकरी यांचा विकासात्मक चेहरा असेल किंवा त्यांचा तुलनेने मवाळ जो चेहरा आहे तो पाहता त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये आधीच्या तुलनेत जास्त सक्रिय भूमिका बजावण्यात सांगितलं पाहिजे। खरं पाहिलं तर गडकरींनी केंद्रीय मंत्री म्हणून स्वतःला फक्त महाराष्ट्रातील जे काही त्यांच्या विभागाशी संबंधित प्रकल्प आहेत तेवढं पुरतंच मर्यादित ठेवलं होतं। ते दैनंदिन महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात भूमिका फारशी गेले 10 वर्षांमध्ये मांडताना आपल्याला पाहायला मिळालेले नाही। मात्र त्यांच्या अनुभवाचा फायदा जो आहे तो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळावा या अनुषंगाने संघाने त्यांना तशी सूचना केली आहे, तसा एक सल्ला दिलेला आहे। मात्र या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे तो भाजपला करायचा आहे आणि तो निर्णय झाल्यानंतर गडकरी खरोखर विधानसभेच्या रणांगणामध्ये भाजपच्या नियोजनामध्ये सहभाग नोंदवताना आपल्याला पाहायला मिळतात का हे तेव्हा स्पष्ट होईल आणि सोबतच त्यांचा सहभाग जो आहे तो किती प्रमाणात राहतो, म्हणजे नियोजनापुरता त्यांचा सहभाग राहतो की काही उमेदवारांची निवड आणि त्या प्रक्रियेमध्येही ते सहभागी होतात ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी जी माहिती मिळत आहे त्याप्रमाणे नितीन गडकरी यांनी जास्त सक्रिय भूमिका महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या भाजपने जर या प्रस्तावाला मंजुरी दिली तर नितीन गडकरी फॅक्टरचा विधानसभा निवडणुकांमध्ये किती इम्पॅक्ट पडतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।